आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेड चांगलीच आक्रमक झाली आहे। पडळकरांनी संभाजी ब्रिगेडबाबत केलेल्या वक्तव्याचा त्यांनी निषेध केलाय। संभाजी ब्रिगेडची गोपीचंद पडळकर यांना मंगळसूत्र चोर अशी उपमा संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आली आहे। बिरोबाचं मंदिर तुम्हाला माहित आहे का? जातीवाद करण्याशिवाय समाजामध्ये तेढ निर्माण करण्याशिवाय तुमच्या संघटनेचा अजेंडा काय आहे? एक 5 मिनिटं तुम्ही अजेंडा सांगा महाराष्ट्राच्या समोर। संभाजी ब्रिगेडचा अमुक अजेंडा आहे। जातीत भांडणं लावणं, जातीमध्ये तेढ निर्माण करणं, समाजमध्ये वातावरण खराब करणं, याच्या पलीकडे तुमचा अजेंडा काय आहे? ज्या संभाजी महाराजांच्या नावानं तुम्ही संघटना चालवता, लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला की औरंगजेबाच्या कबरीच्या बाबतीमध्ये आमचा काही आक्षेप नाही अशी तुम्ही स्टेटमेंट करता। तुम्ही मला सल्ले देऊ नका। मी आणि बिरोबा आम्ही दोघं बघून घेऊ। तुम्ही चोमडेपणा करायची अजिबात आवश्यकता नाही। जे आंदोलन आहे ते आपले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे संभाजी ब्रिगेडच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे त्यासाठी आम्ही केलेलं आहे। त्यांनी संभाजी ब्रिगेड हे जातीमध्ये दंगली लावायचं काम करते असं विधान केलेलं आहे। परंतु काल एकंदरीत आपण जर त्यांची पत्रकार परिषद बघितली तर त्यांचं बोलताना सतत धनगर समाज म्हणून त्यांनी जातीवादी वक्तव्य केलेलं आहे। तर त्यांच्या अंध बुद्धीची कीव येत आहे।